पी ए भाग 1च्या सर्व विद्यार्थी मित्र हो, प्रथमतः तुम्हाला माझा नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर, विषय मराठी। मराठी आमची मायबोली, मराठी माझी स्वतः, मला स्वतःला जीवन जगवणारी। मराठी माझी अस्मिता, मराठी माझा अभिमान आणि छातीवरती हात ठेवून मी मराठी आहे असा अभिमान सांगणारा माझा महाराष्ट्रातला सर्व विद्यार्थी वर्ग। मित्र हो, मराठी विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा नव्यानं सज्ज झालेले आहात। बी ए भाग 1च्या ऐच्छिक मराठी या पेपरचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खरोखर फार तत्परतेनं या विषयाकडे आलेला आहात। तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो। बघा, उच्च शिक्षणामध्ये तुम्ही पहिलं पाऊल ठेवलेलं आहे। 12वीची शालांत परीक्षा तुम्ही दिलेली आहे आणि आता पदवीचं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही बी ए भाग 1मध्ये प्रवेश घेतलेला आहे। अशा या अडचणीच्या काळात सुद्धा खरं तर आपला वर्ग केव्हा सुरू होणार आहे या बाबतीत आपण अनभिज्ञ असताना सुद्धा, हे माहीत नसताना सुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन प्रवेश घेतला आणि आता ऑनलाईन सर्व क्लास तुम्ही अटेंड करत आहात किंवा सर्व तास तुम्ही जॉईन केलेले आहेत। याचा खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। मराठी विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मागच्या 1 तास परवाचा झालेला आहे आणि तो कंपल्सरी किंवा आवश्यक मराठीचा झालेला आहे। इथं काही वेळेला 2 मराठीचे पेपर अभ्यासावे लागत आहेत। ज्याला कंपल्सरी इंग्रजी विषय घेतल्यानंतर STD आणि मराठी आणि हिंदी कंपल्सरी यापैकी एक ज्यांनी घेतलेला आहे त्याला मराठी ज्याचा असेल त्याला STDला और असणारा जो मराठी आहे त्याचा तास परवाच मी या ठिकाणी घेतलेला होता। आता पुढं जी आहे हे 2 कंपल्सरी तुमचे झाले, मराठी, STD आणि हिंदी यापैकी एक आणि कंपल्सरी इंग्रजी एक, या 2 विषय झाले। आता पुढचा ऐच्छिक म्हणजे ऑप्शनलमध्ये तुम्हाला एक भाषा घ्यावयाची आहे। हिंदी, मराठी, इंग्रजी यापैकी तुम्ही मराठीचा स्वीकार केलेला आहे आणि ही ऐच्छिक मराठी जी आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे तो संपूर्ण पेपर मी शिकवणार आहे आणि तुम्हाला वर्षभर या संपूर्ण मराठी ऐच्छिकच्या पेपरमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं जे आहे ते सांगणार आहे। आपली भाषा मराठी आहे, मराठी माझा अभिमान, मराठी माझी अस्मिता, लाभले आम्हाला भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। परवाही मी सांगितलेलं होतं। सुरेश भटांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना मायबोली नावाच्या कवितेतून मराठीचं इतकं अलौकिक गोडवा मराठीचा गायलेला आहे की हाच मराठीचा गोडवा सुरेश भटांनी अलीकडे जरी गायला असला तरी 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचा अभिमान ज्ञानोबांनी व्यक्त केलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केला आहे। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, माझ्या मराठीचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की अमृतालाही पैज लावण्याचं सामर्थ्य त्या मराठी भाषेच्या म्हणजे त्याच्या गोडीत आहे। एवढा आत्मविश्वास ज्ञानोबांनी व्यक्त केला आहे। ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा, ज्ञानाचा सगळा सुकाळ पसरलेला आहे असं ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे। सगळ्या संतांनी, आत्तापर्यंतच्या साहित्यिकांनी, आत्तापर्यंतच्या कवींनी मराठीचा गोडवा एवढा गायला की मराठी माझी किती सर्वश्रेष्ठ आहे। आज केंद्र शासनाच्या पातळीवरती आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहे एवढी मराठी मोठी आहे। आज UPSCला, MPSCला किंवा कुठल्याही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या किंवा साधी पोलीस भरती असेल तिथंसुद्धा मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या संदर्भातलं साहित्य, मराठी भाषेचं व्याकरण याचा अभ्यास विचारला जातो। एवढा एक महत्त्वपूर्ण विषय किंवा एवढा या विषयाला महत्त्व अलीकडच्या काळामध्ये प्राप्त झालेलं आहे। तुम्ही तसं मराठी काही नवीन शिकता आहात असं नाही, अगदी पहिलीपासून ते 5वी ते 10वी पर्यंतच्या आणि तुमच्या असणाऱ्या
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 11-12वीला सुद्धा तुम्ही मराठी विषय अभ्यासलेला आहे, साहित्य अभ्यासलेलं आहे. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा असतो. आरशात ज्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो तसं साहित्यातून मानवी जीवनाचं प्रतिबिंब म्हटलेलं असतं. म्हणजे कथेत, कादंबरीत, नाटकामध्ये किंवा एखाद्या असणाऱ्या ललित लेखामध्ये सुद्धा प्रतिबिंब मानवी जीवनाचं पडलेलं असतं. उदाहरणार्थ एखाद्या कथेमध्ये एखाद्या कुटुंबाच्या जीवनाचं चरित्र तिथं चित्रित झालेलं असतं किंवा कुटुंबाचं संपूर्ण जीवन प्रवास चित्रित झालेला असतो, संघर्ष चित्रित झालेला असतो. आणि अशी एखादी दीर्घ कथा ज्या वेळेला तुम्ही वाचायला लागता त्यावेळेला ती कादंबरी पुढं ज्या वेळेला बनते त्यावेळेला संपूर्ण इतिहास एखाद्या व्यक्तिरेखेचा किंवा एखाद्या संपूर्ण कुटुंबाचा किंवा समाज व्यवस्थेचा तिथं चित्रित झालेला असतो. आणि मग आपण त्याला कादंबरी, कथा, नाटक या वाङ्मय प्रकारातून ओळखत राहतो. तर मित्र हो, मराठी भाषेचा अभ्यास करताना इथं ऐच्छिक मराठीचा तुम्ही अभ्यास करताय. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेपैकी तुम्ही मराठी घेतलेली आहात. आणि या मराठीमध्ये इतका सुंदर सुंदर सिलेबस आहे किंवा याचं जे पुस्तक कोणतं आहे तेही मी आता तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मागच्या तासाला तुम्हाला मी कंपल्सरी मराठीचं पुस्तक सांगितलेलं होतं. आता इथं तुम्हाला पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा फोटो माझ्याकडे थोडासा उपलब्ध नाही झाला, पण पुढच्या तासाला नक्की मी ते पुस्तक तुम्हाला तुमच्यासमोर एकंदरीत ठेवणार आहे. थोडासा सिलेबस म्हणून आपण त्याच्याकडं पाहायला काही हरकत नाही आहे. बघा, हे पाठ्यपुस्तक जे आहे वर्षाचं नेमलेलं आहे त्याचं नाव आहे अक्षरबंध. अक्षरबंध हे पुस्तकाचं नाव आहे. शिवाजी विद्यापीठानं ते प्रकाशित केलेलं आहे. तुमची आत्ता ही सत्र पहिली आहे. तुम्हाला एकूण 6 सत्र पूर्ण करायचे आहेत. म्हणजे यावर्षी FYला 2 सत्र आहेत, SYला 2 सत्र आणि TYला 2 सत्र. 2 सत्र म्हणजे 6 महिन्यांच्या सिलेबसची होणारी परीक्षा. जसं तुम्ही मागं 9वीपर्यंत जसं घेतलेलं होतं 6 महिन्यापर्यंतचा 6माही परीक्षा आणि नंतर वार्षिक म्हणण्यापेक्षा दिवाळीनंतर जे शिकवलं जाईल तेवढ्याची 6 महिन्याची परीक्षा. असं इथं सुद्धा आता आहे. आणि म्हणून याला काय म्हटलं गेलं आहे, विद्याशास्त्रीय विशेष गाभा DSC पेपर 1 हा तुमचा पेपर 1 आहे. ऐच्छिकमध्ये 4 विषय तुमचे जे तुम्ही घेतलेले आहेत त्यापैकी एक भाषा घेतलेली आहे आणि दुसरे 3 विषय घेतलेले आहेत. असे 4 विषय ऐच्छिक आणि 2 कंपल्सरी, एकूण 6 विषय. 6 विषयाचे 6 पेपर 50-50 मार्कचे तुम्हाला या दिवाळीच्या परीक्षेमध्ये द्यायचे आहेत. आणि म्हणून DSC पेपर फर्स्ट मराठी कोर्स फर्स्ट, मराठी कोर्सही फर्स्ट असा आहे. म्हणजे मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक 1 सत्र पहिलंच आहे. पाठ्यपुस्तक अक्षरबंध आहे आणि या अक्षरबंध पुस्तकामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे या टर्मला. पुढच्या टर्मला कविता आहेत, पण या टर्मला तुम्हाला जे अभ्यासायचं आहे 50 मार्कसाठी त्याच्यामध्ये कथा अभ्यासायची आहे. कथा आणि एकाच लेखकाच्या कथा आहेत. त्याचं नाव आहे भास्कर चंदन शिव. हा एक दलित ग्रामीण लेखक आहे आणि त्याच्या वेगवेगळे जे कथासंग्रह आहेत त्याच्यामधला त्याचा लाल चिखल नावाचा निवडक कथासंग्रह आहे. आणि या लाल चिखल नावाच्या निवडक कथासंग्रहातल्या फक्त 6च कथा अभ्यासायच्या आहेत, जास्त नाही आहे. फक्त 6 कथा या पुस्तकातल्या, म्हणजे लाल चिखली पुस्तक आहे त्याच्यातल्या 6 कथा निवडक केलेल्या आहेत. ह्या अक्षरबंध पुस्तकामध्ये विद्यापीठानं प्रकाशित केलेल्या या 6 कथा घेतलेल्या आहेत. संपादक त्याचे इंद्रजित भालेराव आहेत, म्हणजे लाल चिखलचेच इंद्रजित भालेराव आहेत. आणि नंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे चित्रपटाचा आस्वाद प्रक्रिया. चित्रपटाच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सल्ला, मार्गदर्शन, त्याचा अभ्यास आपण करणार आहे. प्रॅक्टिकल ही या त्याचं करणार आहे. आणि म्हणून मराठी भाषा आणि साहित्याची अभिरुची तुमच्यात विकसित होण्यासाठी हा पेपर यावर्षी घ्यायचा आहे. साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून घ्यायचा आहे. मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांच्या विषयीची जाणीव करून घ्यायची आहे. आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी हा सुद्धा अभ्यास या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. चित्रपट आणि प्रसारमाध्यमं यांचं लेखन आणि या ठिकाणी उपयोजनाच्या, आकलनाच्या गोष्टी ज्या आहेत त्याही या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. आणि म्हणून त्याचे घटक या पुस्तकाची अनुक्रमणिका तपासताना आता तुम्हाला बघा काय काय या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तर त्याच्यात भाग 1 केलेला आहे. त्याच्यात निवडक भास्करच्या 3 कथा तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. आणि त्या 3 कथेमध्ये उमाळ नावाची कथा आहे, जांभळ ढव नावाची कथा आहे आणि तडा नावाची कथा आहे. उमाळा म्हणजे अंतकरणात प्रेमाचा उमाळा कसा असतो त्या उमाळ नावाच्या कथेमध्ये आहे. जांभळ ढव म्हणजे एका प्रेयसीचं चित्रण आहे की ती त्या प्रेमाशी साक्ष ठेवून त्या प्रियकरावर प्रेम कसं करते आणि याचं चित्रण त्या जांभळ ढव कथेमध्ये एकंदरीत आहे. तडा
तर कुटुंबाच्या नात्याला कसा तडा गेला. याच्यातल्या भाग 1 मध्ये तुम्हाला 3 कथा अभ्यासायच्या आहेत आणि त्यानंतर भाग 2 मध्ये वासना, लाल चिखल आणि पाणी या 3 कथा अभ्यासायच्या. त्या वासना कथेमध्ये एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट पदार्थ खायची वासना कशी होते त्याचं चित्रण आहे. आणि मग तिची मुलगीला ती सांगते की मला सागुती घेऊन ये. सागुती म्हणजे मटण असं घेऊन ये. साध्यावरती सांगायला लागते. त्यावर त्यांना गरिबांना ते मिळत नाही आहे. आणि मग ज्या पाटलांच्या घरी तिथं मेजवानी चालू असते तर ती आणायला जाते आईसाठी. मग तिथं तिचं कसे अपमान होतो याचं चित्रण फार चांगल्या पद्धतीने. आणि मग ती स्वतः वासनेला बळी पडते पुरुषांच्या. मग तिच्यावर अन्याय अत्याचार कसा होतो याचं चित्रण वासना कथेमध्ये आहे. लाल चिखल कथेमध्ये तर शेतकऱ्याच्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव ज्या वेळेला पडतो त्यावेळेस शेतकरी आंदोलन केलं जातं. पण प्रत्यक्षरित्या त्या आंदोलनामुळं नक्की शेतकऱ्यांना न्याय मिळतो का. तर शेतकऱ्याजवळ तो माल बाजारात घेऊन येतो, विकतो, त्यावेळेला माल प्रचंड येतो आणि मग त्याचा टॉमॅटो कुणी खरेदी करत नाही. त्यावेळी ती टॉमॅटो सगळी त्या डालग्यातली खाली ओततो, त्याच्यावर नाचतो आणि उद्वेग व्यक्त करतो. असा शेतकऱ्याची अवहेलना कशी होते त्याचं चित्रण लाल चिखल या कथेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि मग पाणी या कथेत तर दलितांनी स्वतःच्या पाण्यासाठी स्वतःची विहीर कशी खाणली त्याचं चित्रण एकंदरीत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भास्कर चंदनशिव नावाच्या लेखकाचा निवडक कथासंग्रह लाल चिखल आहे. त्याच्यातल्या 6 कथा निवडून भाग 1 आणि भाग 2 मध्ये या ठिकाणी त्या दिलेल्या आहेत. आणि आता पुढचा 2 टॉपिक आहे ते तुम्हाला उपयोजित लेखनाचे आहेत किंवा तुम्हाला फार सुंदर आहेत आणि ते म्हणजे चित्रपटाबाबतीतचा विचार आहे. चित्रपट म्हणजे काय मी तुम्हाला शिकवणार आहे. चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम आहे. दृकश्राव्य म्हणजे दिसणारं आणि ऐकणारं. तुम्ही टी व्हीवरती चित्रपट बघता आणि किंवा पडद्यावरती चित्रपट बघता. आता तर स्क्रीनवरती तुम्ही चित्रपट बघता. पण तो चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम आहे. फक्त श्राव्य माध्यम कोणतं आहे तर रेडिओ आहे. दिसत नाही आहे पण कानाला फक्त ऐकावं लागतं. तसं टी व्ही, दूरदर्शन किंवा चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. हे कसं आहे म्हणजे काय एका 2-2 मुद्द्यामध्ये पॅरेग्राफमध्ये हे माहिती एकंदरीत घ्यायचं आहे. चित्रपट हे माध्यमांतर आहे. माध्यमांचं माध्यमांतर आहे. उदाहरणार्थ कादंबरी एक माध्यम आहे समाजापर्यंत जायला. पण कादंबरी व चित्रपट ज्यावेळी तयार केला तर त्या कादंबरी ही चित्रपटातून समाजामोर गेली. म्हणजे माध्यमांचं माध्यमांतर. इतर सगळी माध्यमं चित्रपटामध्ये कन्वर्ट होतात आणि म्हणून चित्रपटाला एक वेगळी स्थानची रचनात्मक मांडणी आहे ती या ठिकाणी इथं आहे. आणि म्हणून चित्रपट माध्यमांतर आहे. त्यानंतर चित्रपट बनवणारा जो दिग्दर्शक आहे ना त्याचा चित्रपट बघण्याकडं काय दृष्टिकोन आहे, चित्रपट बनवण्याचा कसा दृष्टिकोन आहे याच्याविषयी सांगणार आहे. समाजाकडं चित्रपट बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जसा आहे तोच प्रतिबिंबित इथं झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर छायाचित्रण याच मुद्द्यामधला. छायाचित्रण म्हणजे काय तर शूटिंग कसं केलं जातं. चित्रपटाचं शूटिंग म्हणजे बघा भाग 3 मध्ये चित्रपट म्हणजे काय. चित्रपट एक दृकश्राव्य माध्यम, चित्रपट माध्यमांतर, चित्रपट त्यामधल्या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि छायाचित्रण अशा 5 याच्या एक पान म्हणजे साधारणपणे 2-3 पॅरेग्राफमध्ये ह्या सगळे मुद्दे बघायचे आहेत. म्हणजे तुम्हाला चित्रपटाच्या विषयीचा अभ्यास या ऐच्छिक मराठीला नक्की आहे. आणि तो कसा आहे हे सांगितलं आहे. 6 कथा आहेत हा एक मुद्दा आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की पुढचा जो भाग आहे तो याच पेपरचा 4था भाग. त्याच्यामध्ये चित्रपटाची कथा बघायची आहे, पटकथा बघायची आहे, संवाद म्हणजे काय बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे काय तर चित्रपटाची कथा कशी असते, कथेवरून पटकथा तयार होते. म्हणजे समजा एखादी कादंबरी आहे किंवा एखादी कथा आहे, त्या कथेला कथानक वगैरे आहे पण त्याची पटकथा जर करायची असेल तर वर प्रसंग लिहावा लागतो आणि खाली संवाद लिहावे लागतात. म्हणजे कथेचं कादंबरीचं पटकथेत रूपांतर कसं करायचं हे बघायचं आहे. म्हणजे ते कथा म्हणजे काय बघायचं आहे, पटकथा म्हणजे काय. मी आता पटकथा सांगितलंच की कथेची पटकथा करताना त्याच्यात प्रसंगवरती लिहून मग संवाद. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रसंग पलूच्या बस स्टँडवरती चित्रित करायचा आहे तर पलूच्या बस स्टँडवरच्या आजूबाजूचं सगळं त्यावरती लिहावं लागतं. एक बस स्टँड आहे, त्या बस स्टँडमध्ये समोर एस टी येणार आहे, त्यानंतर एक त्या बाकडं 2 आहेत, त्यानंतर आजूबाजूला 4 खोकी आहेत, त्यानंतर ते समोर मंदिर आहे
असं या अंगाचं बघायचं आहे आणि त्यानंतर तिथे येऊन एस टी उभा राहते, एस टीमध्ये ती नायिका चढते वगैरे तिथलं शूटिंग घ्यायचं आहे. म्हणजे तिथला असणारं नैपथ्य किंवा तिथली पार्श्वभूमी ही बघावी लागते आणि म्हणून ही लिहावी लागते. पटकथा लिहिताना, चित्रपट बनवताना पटकथा तयार असते. तयार केल्याशिवाय चित्रपट बनत नाही, नाहीतर तो लवकर होणार नाही. म्हणजे कथेत आणि कथेत संवाद गोष्ट लिहिल्यासारखं असतं, पण पटकथेमध्ये संवाद लिहायचे, त्याच्या अगोदरवर प्रसंग लिहावा लागतो. प्रसंगाला अनुसरून संवाद लिहिले जातात आणि असे एक 50-25 प्रसंगावरती एखादा चित्रपट बनतो. म्हणजे हे महत्त्वाचं. मग इथं आपल्याला चित्रपटाची कथा म्हणजे काय, पटकथा म्हणजे आणि संवाद म्हणजे काय हे बघायचं. चित्रपटाचं गीत आणि संगीत म्हणजे काय याचाही विचार करावायचा आहे. त्यानंतर अभिनय हा चित्रपटातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून अभिनय कसा आहे, अभिनय म्हणजे काय, अभिनयाचे प्रकार किती, अभिनयाचे एकूण 4 प्रकार: अंगिक, वाचिक, कायिक, सात्विक. अंगिक म्हणजे अंगभूत दिसणारे अभिनय आहे. कायिक, सात्विक म्हणजे हे असे अभिनय ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्याला महत्त्व आहे. त्यानंतर बघा, नंतर त्याच्यावर विस्तारानं आपण पाहायचं आहेच. त्यानंतर ध्वनी, ध्वनी म्हणजे आवाज, प्रकाश योजना, वेशभूषा, हे पण चित्रपटाला गरजेची गोष्ट आहे. चित्रपटाचं संकलन नुसतं तेवढं नाही आहे. तुम्ही ध्वनी आहे, प्रकाश योजना आहे, वेशभूषा आहे, अभिनय आहे, सगळं शूटिंग करणार ना, सगळं झालं, पण त्याचं संकलन आणि संपादन. आज मोबाईलमध्ये सुद्धा संकलन केलं जातं आणि त्याचं संपादन केलं जातं. संपादन म्हणजे काय, एडिटिंग. बघा तुम्ही काइन मास्टरमध्ये वेगवेगळे फोटो घेऊन किंवा एखादा व्हिडिओ घेऊन त्याच्यातलं कटिंग करून ते जोडता. म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला संपादन असं म्हणायचं. म्हणजे एखादा पेपर संपादित केला जातो, संपादन करणारा संपादक असतो. बातम्याचं सुद्धा संपादन केलं जातं. सायंकाळच्या 9:30च्या बातम्यात आलेल्या बातम्याचं अगोदर अर्धा तास पूर्णपणे त्याचा क्रम लावला जातो. कुठली बातमी कधी लावायची आहे, त्यावेळेला कुठलं चित्र दाखवायचं आहे वगैरे वगैरे, आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं. तसं संपादन एक गोष्ट महत्त्वाची. आणि चित्रपटाचा आस्वाद, आस्वाद म्हणजे काय, तुमची गोडी, आम्ही घेतलं असणारे त्याच्यातला आनंद. म्हणजे फळ समोर आहे, त्याचा आस्वाद मी ज्या वेळेला घ्यायला लागतो त्यावेळेला त्या आस्वाद कसा असतो, तर चित्रपटाचा आस्वाद कोण घेतं, प्रेक्षक घेतात. मग आस्वाद म्हणजे काय चित्रपटाचा. संकलन संपादन म्हणजे काय, ध्वनी, प्रकाश योजना, वेशभूषा चित्रपटात कशी असते, अभिनय चित्रपटाला किती गरजेचा आहे, चित्रपटाचं संगीत आणि गीत किती महत्त्वाचं आहे, आणि चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद कसे आहे. थोडं उलट्या क्रमानं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर हा मुद्दा एकंदरीत त्या ठिकाणी आहे. 4था टॉपिक आहे. 4 टॉपिक केलेले आहेत. पहिल्या टॉपिकमध्ये 3 कथा, भास्करने दुसऱ्या टॉपिकमध्ये 3 कथा, तिसऱ्या टॉपिकमध्ये पूर्ण तुम्हाला हे चित्रपटाच्या बाबतीतला काही विचार मागच्या तास आता सांगितलं आहे वरच्या या ठिकाणी त्या PPTमध्ये, आणि त्यानंतर 4थ्या भागामध्ये ह्या गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये काही संदर्भ ग्रंथ पण दिले आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला मराठी कथा म्हणजे काय याच्यावरचा संदर्भ ग्रंथ आहे. भास्कर चंद्रशिवची कथा आणि स्वरूप, त्या सगळं वाचायला गेलो की याच्यातल्या ह्या ज्या कथा आहेत त्याचा आशय, त्याची वैशिष्ट्ये सगळी दिली गेलेली आहेत. मराठी साहित्य आकलन आणि आस्वाद विश्वनाथ शिंदे यांचं पुस्तक आहे. माती आणि नाती भास्कर चंदनशिव यांचं पुस्तक आहे. ग्रामीण साहित्य आणि संस्कृती मोहन पाटलांचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर शूटिंग म्हटलं की शूटिंगसाठी श्रीदा पानवलकरांनी शूटिंगची सगळी दैनंदिनी लिहून काढलेली आहे, ती सुद्धा पुस्तक रूपानं आहे. हे तुम्हाला का माहितीसाठी सांगतो आहे, तर या पुस्तकातलं संकलन, या पुस्तकातली माहितीच्या आधारानं अक्षरबंध नावाचं पुस्तक केलेलं आहे अभ्यासक्रमासाठी. ते विद्यापीठानं छापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 6 कथा, पहिल्या भागात 2-3, दुसऱ्या भागात 3, आणि नंतर चित्रपटाचे 2 टॉपिक असे केले गेलेले आहेत. त्यामुळं मित्रहो, त्याच्यावरची गुणविभागणी फार सुंदर असणार आहे. पहिला प्रश्न जो असणार आहे तो योग्य पर्याय निवडा. एकूण 10 असणार आहेत. कशावर असणार आहेत, चित्रपटाच्या 2 टॉपिकवर नाही, खाली टीप लिहिलेली आहे. टीप क्रमांक 1 मधील वस्तुनिष्ठ विभाग 1 व 2 वरच असेल, 1 व 2 भागात असेल. म्हणजे फक्त भास्कर चंदनशिव यांच्या हे जे 2 भाग आहेत, भास्कर चंदनशिव यांचे जे 2 भाग आहेत, त्या 2 भागावर 6 कथेवरती फक्त हे विचारलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर त्याचा अभ्यास एकंदरीत आपण करायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पहिल्या भागावरच्या 3 कथा आहेत त्यावरती प्रश्न विचारला जाणार. त्याच्यात एका कथेवर येणार, त्यालावर त्याच्यातला दुसऱ्या कथेवर येणार. म्हणजे त्या 3 कथाचं संपूर्ण नोट्सचं वाचन, त्या कथा त्या सगळ्या आपण घेणार आहे. तिसऱ्या भागामध्ये दुसऱ्या भागावरच्या त्या 3 कथा आहेत,
दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याच्यावरती एका एका कथेवर विचार आहे. और लिहिताना एकच लिहायचं आहे, एकाच कथेवर लिहायचं आहे, फक्त त्याला और एक येणार ना, ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि मग तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विभाग 3 वरील लघुत्तरी प्रश्न आहेत. चित्रपटाचे 2 टॉप आहेत, त्याच्यावर लघुत्तरी प्रश्न आहेत, थोडक्यात उत्तरे द्या. आणि तुम्हाला त्या 3 पैकी 2 लिहायचे आहेत 5-5 गुणांसाठी. आणि प्रश्न क्रमांक 4मध्ये तुम्हाला आत्ता मागाशी जो चौथा टॉपिक सांगितला चित्रपटाचं गीत, संवाद वगैरे जे आहे त्याच्यावर लिहिणार. त्याच्यातला एकच मुद्दा येणार आहे टीप आल्यासारखा. त्याच्यामुळं हा सिलेबस एवढा सुंदर आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्वतःची जाणीव करून घेण्यासाठी खरं तर या वर्षाचा अभ्यासक्रम फार आव्हानात्मक आहे. आणि माणसानं, प्रत्येकानं आपलं स्वतःचं आव्हान त्यानं स्वीकारावं लागतं, चॅलेंज स्वीकारावं लागतं. आणि चॅलेंज स्वीकारल्यामुळं नक्की तो माणूस त्या जीवनात यशस्वी जाऊ. चित्रपटाच्या बाबतीतच अभ्यास करायचा म्हणून सांगतो की नागराज मंजुळे यांनी आव्हान स्वीकारलं, चित्रपटात मी नाव कमावणार, चित्रपटाच्या बाबतीमध्ये मी एक वेगळ्या उंचीवरती जाणार. अरे म्हटले, तू दलित समाजातला मुलगा, तुला काय यश मिळणार आहे? असं नाही. त्यानं आपलं स्वतःचं टॅलेंट दाखवलं आणि दिल्लीला केलेल्या कोर चौपे करून शॉर्ट फिल्म तयार केल्या. पिस्तुल्या नावाची त्यांची शॉर्ट फिल्म आहे बघा, ती बघितली ना की किती अप्रतिम वाटतं. आणि नंतर मग त्यांनी फॅन्ड्रे नावाचा हा सिनेमा, मोठा सिनेमा तयार केलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा सैराट बनवलेला आहे, त्यानंतर नाळ बनवलेला आहे. आणि एका गरीब, कष्टकरी, भटक्या जमातीतल्या मुलानं मराठी चित्रपटाच्या व्यवसायामध्ये अप्रतिम काम केलं. अप्रतिम म्हणजे अभिनयाचं नव्हे, अप्रतिम काम त्यानं काय केलं आहे तर मराठी चित्रपटाला एक नवीन अप्रतिम असं रचनात्मक करणारे काही चित्रपट दिलेले आहेत. आणि म्हणून नागराज मंजुळे यांचं जीवन किंवा यांचं कार्य या चित्रपटाच्या बाबतीत कसं आहे, हे वेगवेगळी उदाहरणं त्या त्या टप्प्यामध्ये एकंदरीत येणार आहेत. आणि आपण चित्रपटाच्या वरती चर्चा करणार आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा मी सांगितलं आहे की 5वा प्रश्न पुन्हा 4थ्या भागावरती आणणार आहे. आणि त्याच्यात 4 पैकी 2 लघुत्तरी प्रश्न लिहायचे आहेत. फक्त पहिला प्रश्न जो आहे तो 6 कथांच्यावर, दुसरा प्रश्न आहे त्याच्यातल्याच 3 कथांच्यावर, तिसरा प्रश्न त्याच्यातल्याच 3 कथांच्यावर. आणि चित्रपटाचे 2 टॉपिक आहेत, त्याच्यातला तिसऱ्या टॉपिकवर 4था प्रश्न आहे. आणि 4थ्या भागावरती या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यातून तो संपूर्ण भाग स्वीकारत पुढं जायचा आहे. मराठीचा अभ्यास करताना अक्षरबंध नावाच्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून दिलेला आहे. आणि तुम्ही निश्चितपणे फार चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून घेणार आहात. गतवर्षीच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा ज्यावेळेला झाली त्यावेळेला या पेपरला बऱ्याच मुलांना 40च्या वर मार्क्स मिळाले, काहींना तर 45 मार्क्स दिले गेले. याला कारण त्यांनी एवढं सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे कसं लिहायचं, काय लिहायचं हे नंतर आपण चर्चा करणारच आहे. इथं 10 मार्काचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी एका कथेवरती 1 पान 1.5 पान लिहायचं आहे, लगेच दुसऱ्या प्रश्नात 1 पान 1.5 पान लिहायचं आहे आणि दुसऱ्या 2 टिपा 2-2 लिहून हा पूर्ण करायचा. आणि पहिला प्रश्न तर काय सगळ्यांच्या कथांच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारला, योग्य पर्याय निवडा. त्यासाठी 10 मार्क्स, तुम्हाला 9-10 पर्यंत जायला काही हरकत नाही. एवढा सुंदर, साधा, सर्वांना समजणारा आणि मराठीचं अस्तित्व आणि अभिमान सांगणारा हा सिलेबस एकंदरीत आहे. आपल्याला थोडा कमी वेळ आहे, नाहीतर जनरल तुम्हाला भरपूर सांगता आलं असतं. मराठीचे साहित्य आणि मराठी साहित्याची परंपरा या अंगानं संपूर्ण असं कंटिन्यू लेक्चर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुमची ऐकण्याची कपॅसिटी आता वाढलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक एक शब्द पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही किंवा लिहून द्यायची फारशी गरज नाही. तुम्हाला दिलेल्या नोट्स तुम्ही उतरून काढायचे आहेत किंवा त्याचं झेरॉक्स घ्यायचं आहे. तर एकंदरीत या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण अक्षरबंध नावाच्या ऐच्छिक मराठीच्या पुस्तकाची थोडक्यात तोंड ओळख केलेली आहे. त्याचं मुखपृष्ठ, त्याचं मलपृष्ठ या पुस्तकाचं, या पुस्तकामधलं टॉपिकची वर्गवारी नक्की तुम्हाला मी नंतर पुस्तक समोरच देऊन पुढच्या तासाला आपण बघणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि एवढा साधा सोपा साधा असा जो अभ्यास आहे तो या निमित्तानं वर्षभर आपल्याला करायचा आहे. या पुस्तकातल्या अर्ध्या भागामध्येच आहे, पहिली सेमिस्टरच्या. दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये पुढच्या वेळेला कविता आहेत आणि व्यावहारिक मराठीतलं व्यावसायिक पत्रलेखन कसं असतं, एखादा अर्ज करताना तुम्ही कसा करायचा याच्याविषयीचा टॉपिक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की पहिल्या टर्मला 50% सिलेबस साहित्यावरती आहे, म्हणजे कथेच्यावर, आणि दुसरा आहे तो उपयोजित लेखनाच्या संदर्भात आहे. तसंच पुढच्या टप्प्याला सुद्धा आहे, म्हणजे निम्म्या भागात कविता आहेत आणि निम्म्या भागामध्ये पत्रलेखन
किंवा आकलन आस्वादन याच्यावरचा विवेचन फार सुंदररित्या या ठिकाणी तुम्हाला करून मी देणारच आहे. फक्त आपण या टर्मचा 5व्या सेमिस्टरचा हा सिलेबस एवढाच बघूया. भास्कर चंदन शिवच्या 6 कथा आणि चित्रपटावरचे 2 टॉपिक एवढं समजून घेऊन आपण या ठिकाणी पुढं जाणार आहोत. तर मित्रहो, फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकत आहात, प्रतिसाद देत आहात. तुमच्या जीवनाचा एक वेगळा आविष्कार या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि मराठी माझी मायबोली आहे, मराठी माझी अस्मिता आहे, मराठी माझा अभिमान आहे आणि मराठी ही खऱ्या अर्थानं किती प्रगल्भ आहे हे तुम्हाला यावर्षी वाचता वाचता समजणार आहे. तर मित्रहो, मराठीतल्या चांगल्या चांगल्या पुस्तकांची यादी मी तुम्हाला देणार आहे. मागच्या तासाला सांगितलेलं होतं. ती पुस्तकं तुम्ही जर आज वाचल्यामुळेच माणसं मोठी होतात. ज्या ज्या क्षेत्रात जी जी माणसं मोठी झालेली आहे ती महाविद्यालयाच्या स्वतःच्या महाविद्यालयाच्या ह्याच्यामध्ये शिकत असताना त्यांनी साहित्याच्या बाबतीमध्ये आपलं स्वतःचं नातं जोडलेलं आहे. विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये तर सहभागी झालेली मुलं आहेतच, पण प्रत्यक्ष त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी वाचनसुद्धा केलेलं आहे. आणि वाचणारा माणूस मोठा होतो, वाचणाऱ्या माणसाची बुद्धी तेज होते आणि वाचणाऱ्याला कुणीही अडवालं तर त्याला आडवं करण्याचं सामर्थ्य वाचण्यामध्ये असतं. म्हणून वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. चांगली चांगली पुस्तकं यावर्षी नक्की तुम्ही वाचा आणि तुमच्या जीवनाचा नक्की एक आविष्कार या ठिकाणी होईल. तुम्हाला चांगला वर्षभरामध्ये ह्या ऐच्छिक मराठीचा तासाच्या बाबतीमध्ये मी सांगत जाणार आहे. आणि तुमचं आणि माझं नातं एका वेगळ्या अर्थानं तयार होणार आहे. आणि एक एक कथा ज्यावेळेला तुम्ही ऐकायला लागता, एक एक चित्रपटाचं वर्णन ज्यावेळेला तुम्ही ऐकायला लागता, त्यावेळेला एकाग्रता नावाची गोष्ट तुमची निश्चित लागलेली असते आणि लागेल असा मला आत्मविश्वास आहे. भेटूया आता पुढच्या तासाला आणि नक्की आपण चांगल्या पद्धतीनं पुढच्या तासाला चर्चा करू. पुस्तक ही तुम्हाला त्यावेळेला नक्की दाखवणार आहे. धन्यवाद.